नमस्कार, मी डॉक्टर शिवारी वाघ, संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, छत्रपती संभाजीनगर. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र CTCच्या वतीनं BSc नर्सिंगचा चौथ्या राऊंडची प्रक्रिया ऑलरेडी झालेली होती. चॉईस फिलिंगची प्रक्रिया झाल्यानंतर ऑफिशियली आज म्हणजे 11 ऑक्टोबरला या चौथ्या राऊंडचा रिझल्ट येणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे जे ते सिलेक्शनची यादी आपल्याकडे उपलब्ध आहे. ज्या मुलांनी या BSc नर्सिंगच्या चौथ्या राऊंडमध्ये भाग घेतलेला होता त्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन प्रक्रियेच्या संदर्भानं महत्त्वाची सूचना तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. त्यामुळे आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा. तर सगळ्यात पहिले BSc नर्सिंगच्या या चौथ्या राऊंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांनी भाग घेतलेला होता अशा विद्यार्थ्यांना मिळालेल्या कॉलेजला ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे आणि ॲडमिशन घेण्यासाठी 16 ऑक्टोबर ही अंतिम तारीख आहे. म्हणजे आज 11 ऑक्टोबर आहे. इथून पुढे साधारण 5 दिवसाचा कालावधी त्या ठिकाणी ॲडमिशनसाठी उपलब्ध आहे. सो जे BSc नर्सिंगच्या चौथ्या राऊंडमध्ये होते अशा मुलांना संबंधित कॉलेज जाऊन रिसर्च फीज भरून डॉक्युमेंट जमा करून ॲडमिशनसाठी 16 तारीख ही अंतिम असेल. या BSc नर्सिंगच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये मिळालेलं कॉलेज घेणं हे कंपल्सरी असतं. त्याप्रमाणे याही राऊंडमध्ये ॲडमिशन घेणं हे बंधनकारक आहे. जे विद्यार्थी ॲडमिशन घेणार नाही ते यापुढे होणाऱ्या सबसिक्वेंट राऊंडमध्ये पार्टिसिपेट करू शकणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना आपण सगळ्यांनी लक्षात घ्यायची. जे विद्यार्थ्यांना आत्ता मिळालेल्या राऊंडमधलं कॉलेज आवडलेलं नसेल तर ते भविष्यात इन्स्टिट्यूट लेवलच्या राऊंडमध्ये भाग घेऊ शकतात. परंतु ऑनलाईन जर राऊंड यानंतर होणार असतील तर त्यामध्ये त्यांना जाता येणार नाही. ही एक महत्त्वाची सूचना आपण या ठिकाणी समजून घ्यायची आहे. सो ज्या मुलांना ॲडमिशन भेटलेलं आहे 16 ऑक्टोबरपूर्वी संबंधित कॉलेज जाऊन रिसर्च ॲडमिशन करा. सोबत ओरिजिनल डॉक्युमेंट, किमान झेरॉक्सचे 2 सेट आणि आवश्यक फीजचा DD हे आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे. महत्त्वाचे अपडेट BSc नर्सिंगच्या विद्यार्थ्यांसाठी. धन्यवाद.